कधीकधी आपल्या अगदी जवळची व्यक्ती आपल्याशी बोलत असते, हसत असते, सगळे नॉर्मल असल्यासारखं वागत असते, पण मनात मात्र काहीतरी वेगळंच सुरू असतं. आणि गंमत अशी आहे की आपल्याला आतून कुठेतरी जाणवत असतं, हा माणूस माझ्यापासून काहीतरी लपवतोय. पण नेमकं काय लपवत आहे? का लपवत आहे? आणि खरंच तो तुमच्याशी काहीतरी लपून-छपून करतोय की तुम्ही फक्त संशय घेत आहात? हे समजणं खरंच कठीण असतं. कारण समोरचा प्रत्येक वेळी खोटं बोलून पकडला जात नाही. कधीकधी त्याची वागण्याची पद्धतच त्याचं गुपित सांगून जाते. मित्र असो, जवळचा नातेवाईक असो, तुमच्यासोबत रोज बोलणारी व्यक्ती असो किंवा अगदी तुमच्या आयुष्यातली खास व्यक्ती असो. काही गोष्टी माणूस शब्दांनी नाही, तर आपल्या हालचालींमधून, बोलण्याच्या पद्धतीतून आणि छोट्या-छोट्या बदलांमधून लपवत असतो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 8 संकेत सांगणार आहे, जे तुम्हाला समोरची व्यक्ती तुमच्यापासून काहीतरी लपवतीये का, हे समजायला मदत करतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यापैकी एकच संकेत दिसला म्हणून लगेच कोणावर संशय घेऊ नका. कारण प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि प्रत्येक परिस्थितीची कारणं वेगळी असू शकतात. पण हे संकेत वारंवार दिसत असतील आणि त्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल जाणवत असेल, तर मात्र थोडं शांतपणे निरीक्षण करणं गरजेचं आहे. कारण कधीकधी आपण समोरच्या माणसावर इतका विश्वास ठेवतो की त्याचं बदललेलं वागणं दिसूनही आपण स्वतःलाच सांगत राहतो, नाही रे, असं काही नसेल. आणि नंतर जेव्हा सत्य समोर येतं, तेव्हा सर्वात जास्त दुखतं ते खोटं नाही, तर हे कळणं असतं की आपल्याला आधीच काहीतरी जाणवत होतं, पण आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष केलं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटचे संकेत तर असे आहेत, जे अनेक लोकांच्या बाबतीत अगदी रोज घडतात, पण त्यामागचा अर्थ त्यांच्या लक्षातही येत नाही. आणि जर तुम्ही आपल्या या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल, तर भावांनो, एक छोटंसं काम करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला पुढचे असेच उपयोगी आणि मनाला भिडणारे व्हिडिओ बनवण्याची मोटिवेशन देतो. तर चला, आता पाहूया समोरची व्यक्ती तुमच्यापासून काहीतरी लपवतीये हे ओळखण्याचे ते 8 संकेत कोणते आहेत. सुरुवात करण्याआधी एक गोष्ट स्पष्ट सांगतो. आपण सगळेच कधी ना कधी काहीतरी लपवतो. एखादी सरप्राईज पार्टी असेल, एखादी छोटी गोष्ट असेल जी सांगायची वेळ अजून आलेली नसेल, किंवा एखादी गोष्ट जी सांगून काहीच फायदा नाही अशी असेल, तर लपवणं म्हणजे प्रत्येक वेळी वाईट हेतू असतोच असं नाही. पण जेव्हा लपवण्याची पद्धत सतत बदलत जाते, जेव्हा एका खोट्याला झाकण्यासाठी दुसरं खोटं सांगावं लागतं आणि जेव्हा त्या व्यक्तीचं रोजचं वागणं तुम्हाला अनोळखी वाटायला लागतं, तेव्हा मात्र थांबून विचार करण्याची गरज असते. चला तर मग, बघूया ते 8 संकेत कोणते आहेत जे तुम्हाला हे ओळखायला मदत करतील. पहिला संकेत, डोळ्यांशी नजर मिळवणं टाळणं. आपण लहानपणापासून ऐकत आलोय की डोळे खोटं बोलत नाहीत, आणि यात बऱ्याच अंशी तथ्य आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी मनापासून सहजपणे बोलत असते, तेव्हा ती तुमच्याशी नजर मिळवून बोलते. पण जेव्हा मनात काहीतरी लपवायचं असतं, तेव्हा ती नजर सतत भरकटते. बोलताना अचानक खाली बघणं, मोबाईलमध्ये बघणं, खिडकीबाहेर बघणं किंवा एखाद्या साध्या प्रश्नाला उत्तर देतानाही तुमच्या डोळ्यात डोळे घालून न बोलणं, हे सगळं एक पॅटर्न असू शकतो. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. काही लोक स्वभावानेच थोडे लाजाळू असतात. त्यांना सुरुवातीपासूनच नजर मिळवून बोलायला जमत नाही. त्यामुळे हा संकेत तेव्हाच महत्त्वाचा ठरतो, जेव्हा तो अचानक सुरू होतो. म्हणजे जी व्यक्ती आधी सहज तुमच्याशी नजर मिळवून बोलायची, तीच व्यक्ती अचानक एखाद्या विषयावर बोलताना नजर चुकवायला लागली, तर तिथे नक्कीच काहीतरी वेगळं घडतंय. दुसरा संकेत, प्रश्नांची उत्तरं जास्त डिटेलमध्ये देणं. हे थोडं उलट वाटेल, पण हा एक खूप महत्त्वाचा मानसशास्त्रीय संकेत आहे. जेव्हा माणसाच्या मनात काही लपवायचं नसतं, तेव्हा तो प्रश्नाचं उत्तर सरळ आणि छोटं देतो. कुठे गेला होतास? मार्केटला गेलो होतो. इतकं साधं उत्तर पुरेसं असतं. पण जेव्हा एखादी गोष्ट लपवायची असते, तेव्हा माणसाच्या मनात एक अनामिक भीती असते की समोरच्याला शंका येईल, आणि त्याच भीतीपुटी तो गरजेपेक्षा जास्त स्पष्टीकरण द्यायला लागतो. मार्केटला गेलो होतो कारण मला शर्ट घ्यायचा होता, मग तिथे राहुल भेटला, मग आम्ही चहा प्यायलो, मग जरा उशीर झाला, म्हणून मग हे ओव्हर एक्सप्लेनिंग आहे. साधा प्रश्न असताना इतकं मोठं आणि तपशीलवार उत्तर येणं, हे बऱ्याचदा एक बचावात्मक वागणूक असते. कारण खोटं बोलणाऱ्या माणसाच्या मनात असं वाटत असतं की जितकी जास्त डिटेल्स देईन, तितकं खरं वाटेल. तिसरा संकेत, मोबाईलच्या बाबतीत अचानक जास्त सावधपणा. हा संकेत आजच्या काळात सगळ्यात जास्त बघायला मिळतो. आधी जो मोबाईल टेबलावर उघडा ठेवायचा, तो अचानक उलटा ठेवायला लागतो. आधी नोटिफिकेशन आलं की सहज बघायचा. आता नोटिफिकेशन आलं की मोबाईल घेऊन दुसऱ्या खोलीत जातो. फोन लॉक स्क्रीनवरचा पासवर्ड अचानक बदलतो. तुम्ही जवळ आलात की स्क्रीन पटकन बंद करतो. आता इथेही एक समज असायला हवी, प्रत्येक माणसाला थोडी प्रायव्हसी हवी असते.
आणि प्रत्येक वेळी मोबाईल लपवणं म्हणजे लगेच काहीतरी चुकीचं आहे असं नाही. पण जेव्हा हे वागणं अचानक सुरू होतं आणि आधी जो मोकळेपणा होता तो अचानक संपतो, तेव्हा तो बदल लक्षात घेण्यासारखा असतो. चौथा संकेत, शरीराची भाषा बदलणं. बोलण्यापेक्षा शरीर जास्त खरं बोलतं असं मानसशास्त्रात म्हटलं जातं. जेव्हा एखादी व्यक्ती अस्वस्थ असते तेव्हा तिचे हातपाय सतत हलत राहतात. बोलताना हात सारखे चोळणं, केसांतून हात फिरवणं, पाय सारखे हलवणं, खुर्चीत सतत जागा बदलणं, हे सगळे संकेत मनातल्या तणावाचे असतात. तसंच अचानक हातांची गढी घालणं किंवा शरीर तुमच्यापासून थोडं दूर वळवणं, हे सुद्धा एक बचावात्मक पवित्रा असतो. आपलं शरीर आपल्या मनाचा आरसा असतं आणि माणूस शब्दांवर नियंत्रण ठेवू शकतो, पण शरीराच्या छोट्या छोट्या हालचालींवर पूर्ण नियंत्रण ठेवणं फार कठीण असतं. पाचवा संकेत, वेळापत्रकात न सांगितलेले बदल. तुमच्या जवळच्या व्यक्तीचं एक ठराविक रुटीन असतं. ऑफिसमधून यायची वेळ ठरलेली असते, मित्रांना भेटायचे दिवस ठरलेले असतात, फोनवर बोलायची वेळ ठरलेली असते. पण जेव्हा हे रुटीन अचानक आणि वारंवार बदलायला लागतं आणि त्या बदलाचं कारण नीट सांगितलं जात नाही, तेव्हा तो एक संकेत असू शकतो. आज जरा उशीर होईल, हे एकदा ठीक आहे, पण हेच सतत होत असेल आणि त्यामागचं कारण प्रत्येक वेळी वेगळं आणि अस्पष्ट असेल, तर त्या पॅटर्नकडे लक्ष द्यायला हवं. सहावा संकेत, तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर उलट प्रश्न विचारणं. हा एक खूप स्मार्ट पण सहज लक्षात न येणारा बचाव असतो. तुम्ही विचारता, काल कोणाशी इतका वेळ बोलत होतास? आणि उत्तर येतं, तुला काय एवढी उत्सुकता आहे? किंवा तू माझ्यावर विश्वास नाही ठेवत का? लक्षात घ्या, इथे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलंच नाही. त्याऐवजी विषय तुमच्याकडे वळवला गेला. याला मानसशास्त्रात डिफ्लेक्शन म्हणतात. जेव्हा उत्तर देणं अवघड असतं तेव्हा माणूस विषयच बदलून टाकतो आणि तुम्हालाच बचावाच्या भूमिकेत आणून ठेवतो. जर हे वारंवार होत असेल तर समजून घ्या की साधा प्रश्न टाळण्यासाठी एक पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. सातवा संकेत, बोलण्यातली विसंगती. एक गोष्ट आज एका पद्धतीने सांगितली जाते आणि तीच गोष्ट काही दिवसांनी विचारली तर उत्तर थोडं वेगळं येतं. वेळा जुळत नाहीत, ठिकाणं जुळत नाहीत, कोणासोबत होतो हे आधी वेगळं सांगितलं होतं आणि आता वेगळं सांगितलं जातं. खरं बोलणाऱ्या माणसाला आठवणीत गोंधळ होण्याची गरज नसते, कारण त्याने जे घडलं तेच सांगितलेलं असतं. पण खोटं सांभाळायला सतत आठवण ठेवावी लागते आणि तिथेच चुका होतात. एकदा दोनदा विसरणं सामान्य आहे, पण जर एकाच गोष्टीबद्दल सतत वेगवेगळ्या आवृत्त्या ऐकायला मिळत असतील तर तो एक स्पष्ट संकेत आहे. आठवा आणि शेवटचा संकेत, भावनिक अंतर वाढणं. हा संकेत सगळ्यात हळू दिसतो, पण सगळ्यात जास्त बोलका असतो. जी व्यक्ती आधी तुमच्याशी मनातलं सगळं शेअर करायची, तीच व्यक्ती अचानक कमी बोलायला लागते. संवाद फक्त गरजेपुरता उरतो. जेवलास का, कसा आहेस, इतक्यापुरताच संवाद राहतो. आधी जे हसणं खिदळणं होतं, ती उत्स्फूर्तता कमी होते. शारीरिक जवळीक असो किंवा भावनिक जवळीक, दोन्हीत एक अनोळखी अंतर जाणवायला लागतं. आणि हे अंतर शब्दांतून दिसत नाही, ते फक्त जाणवतं. कारण जेव्हा मनात काहीतरी लपवलेलं असतं तेव्हा तो भार त्या व्यक्तीच्या वागण्यावर आपोआप दिसायला लागतो, मग ती व्यक्ती कितीही सांभाळून वागण्याचा प्रयत्न करत असली तरी. आता हे 8ही संकेत ऐकल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला संशयी बनवणं नाही, उलट तुम्ही स्वतःच्या मनाच्या जाणीवेवर विश्वास ठेवायला शिकावं, हा आहे. कारण बऱ्याचदा आपल्याला आतून काहीतरी जाणवत असतं, पण आपण त्या भावनेला दाबून टाकतो. आपण स्वतःलाच समजावतो की माझा गैरसमज असेल. पण मन कधीच उगाच अस्वस्थ होत नाही. मनाला जे जाणवतं त्यामागे बऱ्याचदा काहीतरी कारण असतंच. पण इथे एक जबाबदारीची गोष्टही सांगणं गरजेचं आहे. हे संकेत बघून लगेच आरोप करू नका. कारण कधीकधी एखादी व्यक्ती तणावात असते, कामाच्या दडपणाखाली असते किंवा वैयक्तिक आयुष्यात एखाद्या समस्येतून जात असते आणि त्यामुळेही तिचं वागणं बदलतं. त्यामुळे हे संकेत दिसले की लगेच भांडण सुरू करण्याऐवजी आधी शांतपणे बोला, मोकळेपणाने विचारा. कारण संशयावर आधारित नातं कधीच टिकत नाही आणि संवादाशिवाय कोणतंही नातं पुढे जाऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर या संकेतांमधून तुम्हाला खरंच काही जाणवलं तर स्वतःच्या भावनांना कमी लेखू नका. तुमचं मन तुम्हाला जे सांगतंय ते समजून घेणं हा तुमचा हक्क आहे. पण त्याचबरोबर संयम ठेवणं आणि कोणताही निर्णय घाईत न घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण नातं टिकवायचं की पुढे जायचं हा निर्णय भावनेच्या भरात नाही तर स्पष्टतेतून घ्यायला हवा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून एवढंच सांगायचं आहे. समोरच्या व्यक्तीचं वागणं समजून घेण्यासाठी शब्दांपेक्षा जास्त तिच्या कृतींकडे लक्ष द्या. कारण शब्द बदलता येतात, पण सवयी आणि वागणूक इतक्या सहज बदलत नाहीत.
आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तीला नक्की शेअर करा, कारण कदाचित हीच माहिती त्यांच्या एखाद्या नात्यात स्पष्टता आणू शकते. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण अशाच रिलेशनशिप आणि सायकोलॉजीवरच्या उपयोगी व्हिडिओज आपण पुढेही बनवत राहणार आहोत. आणि हो, कॉमेंटमध्ये नक्की सांगा, यातला कोणता संकेत तुम्हाला सगळ्यात जास्त पटला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या नात्यांची काळजी घ्या. धन्यवाद.